ही 2000च्या फरकाची आता आहे. त्याचा आम्ही रिकाउंटिंग मागितलेलं आहे. तिथं आमचे सगळे कार्यकर्ते आणि आमचे उमेदवार पण आहेत. 2000चा फरक कुठेतरी गडबड आम्हाला तिथं नजर येते आहे. त्याचप्रमाणे अकोल्यामध्ये सुद्धा आम्हाला अजूनही अंदाज आहे की तिथं आम्ही पुन्हा अजूनही तिथं 5-6 राऊंड बाकी आहेत. तिथेही आम्ही पुढे येऊ असा आमचा विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे धुळे, अकोला आणि वर्षाताईचा आता विजय झालेलाच आहे. त्याच्यामुळे अजून 2 जागेच्या अपेक्षा आम्हाला पुन्हा आहेत. जवळपास 14 जागा या आम्ही गृहीत पकडलेल्या होत्या. त्या पद्धतीचा निकाल लागेल अशी आमची अपेक्षा आहे. काँग्रेस मोठा पक्ष पाहायला मिळतोय, काय सांगाल तुमच्या नेतृत्वामध्ये? बघा, मी प्रमुख आहे काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्रात, पण माझ्याबरोबर काम करणारी आमची टीम आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी मिळून काम केलं त्याचं हे फलित आहे. आणि मी फक्त प्रेरणा दिलेली आहे. मी ज्या दिवशी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झालो त्या दिवशीच सांगितलं की माझं टार्गेट आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस 1 नंबर करायचं. आणि महाराष्ट्राच्या जनतेने त्याच्यामध्ये साथ दिलेली आहे आणि आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यात साथ दिलेली आहे. त्याच्यामुळे हा 1 नंबरचा आकडा आम्हाला गाठण्यामध्ये शक्य झालेला आहे. सांगलीची जागा जी आहे ती विशाल पाटील जिंकलेल्या आहेत. उद्धव ठाकरेंचा जो हक्क होता पुढे चुकीचं झालाय. आता त्याच्यावरची चर्चा होऊ शकत नाही. माझा मुद्दा एवढाच आहे की जे काही जनतेने आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे ते आम्ही या मतदानाच्या रूपाने आम्हाला कळलं पाहिजे. आता 4 महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकांमध्येही आम्हाला पुढे जायचं आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका आहे की आम्ही सगळे मिळून आम्ही राज्यामध्ये पुन्हा एकत्रित सरकार आणावं महाविकास आघाडी म्हणून, असं आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आमचा प्रयत्न पण आहे. पण जे काही जागा वाटपामध्ये काही गडबडी होतात त्याचाही अंदाज सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि त्याच्यातून योग्य मार्ग काढून मेरिटच्या आधारावर, जे काँग्रेसने पहिलेच सांगितलं होतं की मेरिटच्या आधारावर निर्णय व्हावेत, ती भूमिका आमची होती. ठीक आहे, जे आता झालं त्याच्यावरची चर्चा मला आता करायची नाही. पण विधानसभेमध्ये आम्ही सगळेजण बसून पुन्हा चांगले निर्णय करू असं माझा विश्वास आहे. महाराष्ट्र के भीतर जिस तरीके से तोड़फोड़ हुई, जिस तरीके से 2.5 साल में सरकार चलाई गई, क्या उसकी वजह से जनता ने ये अपना निकाल दिया आप लोगों की तरफ से? और लगातार कांग्रेस ये कह रही थी कि महाराष्ट्र के भीतर जो चल रहा है उससे ज्यादा भयानक पूरे देश भर में चल रहा है. वो सारी चीजें जनता तक पहुंचा पाए और बीजेपी कहीं न कहीं निगेटिव हुई, क्योंकि अब बीजेपी के नेता कह रहे हैं कि महाराष्ट्र में 2 समाजों ने झगड़ा लड़ाकर और जीत की गई. देखो, झगड़ा लड़ाने में तो बीजेपी की उस्तादी है. मराठा ओबीसी का झगड़ा महाराष्ट्र में उन्होंने लड़ाया, धनगर आदिवासियों का झगड़ा लड़ाया, कितनी कौमों के झगड़े लड़ाया. उसका जवाब तो उनको ही देना है. झगड़े हमने नहीं लड़ाए. सत्ता में तो वो लोग बैठे हैं. सत्ता में बैठकर अपनी गलती करने का, अपनी झगड़े लड़ाना और लोगों के मूल इशू को डाइवर्ट करना. महंगाई के बारे में बीजेपी ने क्यों बात नहीं की? किसानों के बारे में नरेंद्र मोदी ने क्यों बात नहीं की? बेरोजगारी के बारे में क्यों बात नहीं की? गरीबों के बारे में क्यों नहीं बात की? आखिर ये सब सवाल का जवाब जनता मांग रही थी, लेकिन बीजेपी खुद की जनता के पैसे से जाहिरात देकर मीडिया के माध्यम से लोगों में एक परफेक्शन बनाने की कोशिश कर रही थी. और इसलिए मैंने शुरुआत में कहा कि लोकतांत्रिक व्यवस्था में जनता बड़ी होती है, जनता मालक होती है. हम 5 साल के नौकर लोग होते हैं और जिस तरह से वो लोग सत्ता में बैठे हुए लोग मालक की तरह यहाँ व्यवहार कर रहे हैं, राज्य और देश को बेच रहे हैं, उसका जवाब लोगों ने वोट के माध्यम से दिया है कि मालक हम लोग हैं, तुम लोग नहीं है. और ये जवाब दिया है और उसका परिवर्तन की ये लहर है. बिल्कुल, हमारे कांग्रेस कार्यकर्ता का भी मानस वही है और देश की जनता का भी वही मानस है. क्या सर? राहुल गांधी जी देश के प्रधानमंत्री बने. संजय राउत बने. पर अब जो मैंडेट आया है, और आपको सबको पता है कि गांधी परिवार मैंडेट के बाद भी, हमारी नेता सोनिया गांधी जी ने 1 बार नहीं 2 बार हमें मैंडेट मिला, लेकिन प्रधानमंत्री बनने का सोनिया गांधी जी को चांस था.
आज भी जो मैंडेट आया है उसके आधार पर हम देश के नेताओं को भी अपील करेंगे जो इंडिया आघाड़ी में है और जो भी हमको सपोर्ट करेंगे। राहुल गांधी जी को प्रधानमंत्री बनाने के लिए उनमें मदद करना चाहिए। एक अच्छा नेतृत्व देश में प्रधानमंत्री के रूप में जो आज लोगों की पसंद है वो बनना चाहिए। कांग्रेस का कार्यकर्ता करके मेरी भावना है और हमारे देश के करोड़ों कार्यकर्ता की भावना है। सर, इसी से जुड़ा हुआ मेरा सवाल है कि इंडिया अलायंस जो है वो नीतीश कुमार जी को डेप्यूटी प्राइम मिनिस्टर पद देने पर विचार कर रही है, तो अगर वो आपके साथ आने के लिए राहुल गांधी जी को सपोर्ट करने के लिए तैयार है, तो आपको लगता है कि नीतीश जी को इंडिया अलायंस में वापस आ जाए? देखो, अभी हाईकमांड के लेवल की ये बात है और नीतीश जी से पे मेरी भी पहचान है, लेकिन ये लेवल वो लेवल पे बात होगी, हाईकमांड के लेवल पे बात होगी। तो मुझे लगता है कि वो लेवल पे अब क्या चर्चा चल रही है, आज ही उसमें मीटिंग होगी। शायद जो भी होगा अच्छा होगा, देश के हित में होना चाहिए। और आपने देखा होगा कि कल देश के पूर्व जस्टिस जो हाईकोर्ट में थे, जो सुप्रीम कोर्ट के थे, जो 8 जस्टिस ने माननीय महामहिम राष्ट्रपति जी को एक खत लिखा कि देश में इस बार जो पार्लियामेंट आएंगी वो हंग पार्लियामेंट रहेंगी, ऐसा अंदाजा उन्हें कल ही रखा था और राष्ट्रपति जी को उन्हें खत लिखा था। राष्ट्रपति जी ने इनके नेतृत्व में जो अभी आएगा हंग जब पार्लियामेंट आती कि जो सरकार है उसी को चलाने को देते हैं और फिर वो करते हैं, तो इसलिए उन लोगों ने खत में लिखा था कि इनके नेतृत्व में नहीं रहना चाहिए, आपके नेतृत्व में रखें या कुछ आप बॉडी बनाएं अलग से, लेकिन नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में नहीं रहना चाहिए। ये कल ही देश के पूर्व जजेस ने एक लेटर माननीय महामहिम राष्ट्रपति जी को लिखा है और वो भी माननीय महामहिम राष्ट्रपति जी ने उसके ऊपर ध्यान देना चाहिए। ये भी हमारी कांग्रेस की अभी के नतीजे आए हैं, उसके बाद एनडीए अलायंस में कितनी पार्टियां जो बीजेपी के साथ रहेंगी? आप समझेगा, अभी तो खेला शुरू हुआ है। आप देखें, अब केंद्रीय तपास यंत्रणा कितना कार्यकर्ता काम करता है और क्या होता है वो आगे आगे पता लगेगा। तो इसलिए आज मैं उसमें अंदाज नहीं बनाऊंगा। मैं मेरे राज्य के जो स्थिति थी मैं उससे अवगत कराया और यही मैंने आपको कहा कि हम कांग्रेस कार्यकर्ता, महाविकास आघाड़ी के कार्यकर्ता और महाराष्ट्र की जनता का जो प्रेम हमें मिला है, जो प्यार मिला है, बिल्कुल हम उनके ऋणी हैं और हम बिल्कुल उनको चाहिए वैसा राज्य हम बनाएंगे, ये विश्वास उनको देते हैं। राजकीय परिस्थितीबद्दल अनेक पक्षाच्या आणखी संपूर्ण देतील, तुम्हाला काय वाटतं? आम्ही आमचं सरकार, राहुलजींनी सांगितलं की आमचं सरकार देशात आलं तर आम्ही अग्निवीर व्यवस्था जी योजना आहे मिलिटरीतली ती आम्ही बंद करू। त्या अग्निवीर योजनेमध्ये पेन्शन पण नाही आणि शहीदाचं दर्जा पण नाही, त्यामुळे राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा नरेंद्र मोदीजींनी अग्निवीर योजना आणलेली होती। आता या अग्निवीर योजनेमध्ये कोण कोण फसतात आहेत त्याच्यावर बघू आता काय मार्ग काढायचा होगा। देखो, राहुल जी का जो वादा है वो गारंटी के साथ था और वारंटी के साथ था और राहुल जी का वादे की मुकाबला नरेंद्र मोदी जी के गारंटी से नहीं हो सकता क्योंकि वो जुमलेबाज था। ये फर्क देश की जनता ने समझा और इसलिए ये परिवर्तन की लहर आई। नाना, बीजेपी 250 का आंकड़ा भी क्रॉस अभी तक नहीं कर पा रही है, तो क्या ऐसी कंडीशन में जिस तरीके से अलायंस पार्टनर को उन्होंने 10 साल ट्रीट किया है वो उनके साथ कंटिन्यू रहेंगे या जो लड़के मारे गए हैं वो वापस बैक टू पवेलियन? अभी मैंने कहा कि बहुत सारा खेला होने वाला है। आज रात में इतना सारा खेला होगा, भाजपा में ही खेला होगा। तुम एनडीए में चर्चा अभी मत करो, भाजपा में कितना खेला होगा वो रात तक पता लगेगा। मुंबईमध्ये फक्त एकच भाजपची जागा आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होतील माहिती नाही, त्याच्यावर तुमचं काय मत? मी तुम्हाला सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या पद्धतीनं भाजपने सत्तेच्या आधारावर या निवडणुका होऊच दिल्या नाही, म्हणजे ज्यांना लोकशाही मान्य नाही, प्रशासक आणि सरकार या माध्यमातूनच सगळं कारभार करायचं आणि लोकांना अडचणीत आणायचं,
हे जे पाप बीजेपीनं केलं त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. मुंबईमध्ये आज अशी परिस्थिती आहे की डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. आता पाऊस आला, उद्या परवा समजा आता मान्सून लवकर येते असं अंदाज येते आहे. तर उद्या जोरात पाऊस पडला तर मुंबई पाण्याखाली आली तर त्याला काही नाविन्य होणार नाही आहे. ते होणारच आहे. जिथं तिथं भ्रष्टाचार. आता भ्रष्टाचाराचं सिरीज आम्ही या सरकारचं उघडणार. आमच्याजवळ सगळे पेपर आहेत, अपडेट आहे, माहितीच्या अधिकारात जोडलेली कागदं आहेत. शेतकऱ्यांच्या नावाने कसा भ्रष्टाचार केला, रस्त्यांच्या नावाने कसा भ्रष्टाचार केला, नदीचा कचरा काढण्यामध्ये कसा भ्रष्टाचार केला, हे सगळे कागदोपत्री आमच्याजवळ माहितीसहित आहे. आम्ही त्याचं एक सिरियल चालवणार आहोत की भाजप आणि भाजपसोबत असलेली लोक एकत्रित का आले होते, राज्याची तिजोरी आणि महानगरपालिका नगरपालिकांच्या जिल्हा परिषदच्या तिजोऱ्या कशा लुटायच्या, त्याच्यावरचे सगळे कागदापत्रासहित आम्ही आता पुढच्या काळात येणार आहोत. आता लोकसभेच्या निवडणूक होत्या, ते राष्ट्रीय याच्यातल्या होत्या, म्हणून याच्यामध्ये आम्ही ह्या चर्चा आणल्या नाही. त्यामुळे आता पुढचं जे आता 2-4 दिवसानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीनं आताचं जे राज्यातलं जे सरकार आहे ते कसं भ्रष्टाचारी आहे, शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी कसं खाते आहे, तरुणांच्या टाळूवरचं लोणी कसं खातात, हे सगळ्या चित्र आम्ही लोकांच्या समोर आम्ही आणणार. राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. ज्या ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या, ठाणे असेल किंवा पुणे असेल, तर तिन्ही सीट निवडून आलेले. आम्ही त्यांच्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही. काँग्रेसने त्यांच्याबद्दलची कुठली प्रतिक्रिया द्यायचं नाही ठरवलेलं आहे. या निकालानंतर राज्यातील सत्ता समीकरण काय बदलतील का? खूप सारा बदल आहे. तुम्हाला सांगितलं की अभी तो खेला सुरू आहे. नाना, जिस तरीके का पैटर्न महाराष्ट्र बिल्कुल है. राहुल जी ने कहा था कि बाय बाय मोदी जी, बाय बाय मोदी जी, जनता को हम खटाखट देंगे, ऐसे बोले थे राहुल जी ने. तुम मुट्ठी भर लोगों को देते, हम जनता को देने वाले हैं. तो बराबर हो गया, विदाई होगी. नाना, जिस तरीके का पैटर्न महाराष्ट्र के नतीजों में दिखाई दिया है, क्या इससे विधानसभा में कांग्रेस का मुख्यमंत्री बनने की उम्मीद बढ़ी? इसका जवाब मैं अभी नहीं दूंगा.